तर बाबा रे, खेळ समजून तो कधी खेळायचा रेशमी धागा जरी असला ना तरी हा आमचा रेशमी धागा तोडण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या जीवनाचा धागा तोडून टाकण्यात येईल. आधी बोललेल्या गोष्टीचा जर अर्थ उमगला असता तर हे वाक्य तुम्ही उच्चारला नसता. आम्हाला अर्थाची गरज नाही. समजून बोलण्याला शिका. आता एवढंच करा, जास्त बोलू नका. आम्ही जर काय उत्तर द्यायला सुरुवात केली तर बराच वेळ जाईल. नको तेव्हा आपण असं करूया, काय ते तुम्हाला ही पसंत आहे, नक्की तुला हे पसंत आहे. देवतत्वात अनेक वीर आहेत, त्यातला कुणी नको. यांच्यावरतीच मन झालंय. फक्त हे आणि नव्हे. स्वप्नामध्ये असणारे हे हे तुझं ठाम मत आहे. हो. लग्न होई पण एका अटी. अट? कोणती अशी अट आहे? जर तू मान्य केली नसशील तर जसा तिलोत्तमेला शोधत फिरतोयस ना तसा वारुणीला शोधत फिरशील. तेव्हा अट माझी ऐकून ऐकूया. तू स्वर्ग साम्राज्यावर स्वारी केलीस, फक्त देवेंद्र महाराज तुझ्या कैदेत नाहीये, पण इतर देवता तुझ्या सानिध्यात आहे. आजपासून देवतांशी वैरत्व तोडावं लागेल आणि त्यांची मोकळीक करावी लागेल. कारण शेवटी मी जर तुझ्याशी सोयरीक जोडली असेल तर ती ह्या पद्धतीने जोडायची असेल तर जोड, नसेल तर तुझा मार्ग तुला. अट मान्य केली आहे पण का अट आपली मी मान्य केली. इंद्रा समेत बाकीच्या देवतांना मी मोकळा करेन, पण त्या देवेंद्राची सारी राजसूत्र केव्हाही मी त्याच्याकडे सुपूर्द करणार नाही. फक्त माझ्या कैदेतून त्याला मोकळा करेन. ती राजसूत्र तुम्ही सांभाळू शकत, त्याच्यासाठी दुसरा पर्याय. कोणता? तुम्हाला स्वतः आता स्वर्गात वास्तव्य तुम्हाला करायचंय. स्वर्गातलं वास्तव्य मी तुमचं स्वीकारतो, पण देवसूत्र ही आजपर्यंत देवतांनी कुणाही हाती दिलेली नाही. त्याशिवाय प्राणी मात्र काय जीवित्वाचा प्रश्न आहे. तेव्हा हे मान्य असेल तर लग्न होईल, नाही तर होणार नाही. ठीक आहे, हिच्यासाठी मी त्या इंद्राला केला मोकळा केला आतापासून. वेळ कशाला लग्न करायचंय ना. तरी म्हटलं या हिला घेतल्याशिवाय मी जाणार कसा. काळजी करू काय, आम्हाला वेळ खायची सवय नाही. तेव्हा वेळेला आता महत्व द्या. पुढे जास्त काही करू नका. आयुष्यानं सुखाचा संसार करा. सावधान सावधान सावधान. वारुणी, मनातील इच्छा परिपूर्ण झाली. आमच्याकडे पाहून कसं वाटतं? नाही, जोडा काय? अगदी शोभून दिसतोय की नाही? जोडं शोभून दिसतं या प्रश्नात नाही, पण जोडं जे आहे ना ते माणूस किती वर्ष टिकवतो याला महत्व आहे. जोडी पुष्कळ असतात, चिंता पण नका. जोडी जास्त टिकून जो आयुष्याचा संसार सुरेख करतो ना त्याला महत्व. आम्हाला संसार हा. मुळे चिंता करू नका. ही तुमची कन्या आतापासून माझी जबाबदारी आहे. मरेपर्यंत हिचा मी सांभाळ करणार आहे. चालू संसार टिकविण्यासाठी आपला आशीर्वाद लाग मोलाचा. निघालो मी संसार कसा करायचा. वारुणी, केवळ देवतावरचा अरिष्ट दूर व्हावं. देवताच्या ठिकाणी जर का अशा तर